बा आता काय आपल्याला माहिती आहे वर्क डन जोड काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. छोटासा वर्क डन घेतला तर डीडब्ल्यू लिहायचं, फोर्स कॉन्स्टंट लिहायचं आणि याला डीएक्स किंवा डीएल म्हणायचं. बरोबर की नाही, झालेलं आहे असलं क्वेश्चन झालेलं आपले. बरोबर की नाही. हा मी आता जस्ट सांगितलं तुम्हाला वर्क डन स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग काय म्हटलं मी, पोटेन्शियल डीयू आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांच्या अपोजिट चालतात म्हणून मी लिहिला निगेटिव्ह साईन मायनस एफ इंटू डीएक्स. कळालं. मग तुम्ही काय म्हणू शकतात, एफ इज काय मायनस डीयू बाय कळालं. म्हणजे जर मला पोटेन्शियल एनर्जी दिलं तर मी एफ काढू शकतो, जर मला फोर्स दिला तर मी पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो. क्लिअर आहे. निगेटिव्ह साईड मध्ये चालेल. चला नेक्स्ट. आता याच्यामध्ये आपण बघणार स्टेबल आणि अनस्टेबल. पहिल्यांदा एक क्वेश्चन घेऊन टाकू, म्हणजे तिकडे जाते नाही अडचण. हा जर मी तुम्हाला एफ दिला काय दिलं तुम्हाला, एक्स प्लस टू दिला, आणि काय काढायला तुम्हाला यू काढायला लावलं. तर तुम्ही काय म्हणशाल यू काढायचं का, तुम्ही काय म्हणशाल डी यू बरोबर काय एफ इंटू डीएक्स. काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. हा मी आता लिमिट देत नाही, फक्त एफ ची व्हॅल्यू किती, एक्स प्लस टू इंटू किती डीएक्स, म्हणजे किती झाला एक्स स्क्वेअर बाय टू प्लस किती टू इंटू एक्स. हे काय झालं माझं यू. ठीक आहे, लिमिट टाकून नाही करत मी यू म्हटलं. कळालं का. सिमिलरली मी असं म्हटलं, आता जर मला असं असेल यू दिलाय तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फोर असं काहीतरी दिलाय, आणि काय काढायला लावलं एफ काढायला लावलं. तुम्ही काय असेल एफ बरोबर काय मायनस डी यू बाय डीएक्स करणार, मायनस डी बाय डीएक्स. यू किती आहे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फोर आहे. तर एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काऊन जाईल, मायनस साईन घेऊन टाका, काऊन जाईल टू एक्स बनेल, आणि टू एक्सचं काय होऊन जाईल टू बनेल. हा काय भेटला मला एफ. काय डाऊट आहे, हे काय भेटलं मला एफ जोड का मायनस टू एक्स प्लस टू मिळाला. मग तुम्हाला यू दिला तर एफ काढता येतो, एफ दिला तर यू काढता येतो. ठीक आहे. आता आपण इक्विलिब्रियम नावाची कन्सेप्ट शिकणार आहे. इक्विलिब्रियम तीन प्रकारचे इक्विलिब्रियमवर चर्चा असणार आहे. पहिला असणार आहे स्टेबल, नेक्स्ट असेल अनस्टेबल, आणि तिसरा असेल न्यूट्रल. या छोट्याशा कन्सेप्टवर तुमचे जवळपास 5 ते 10 PYQ सापडतील. एवढ्या याच्यावरच हे जेवढं पण लिहिणार तेवढ्या याच्यावर तुम्हाला 10 ते 5 MCQ सापडणार. स्टेबल डायग्राम समजून सांगतो. पहिले वाटी, डोंगर, सरळ रस्ता. बघा काय केलं, याला मी काय केलं थोडस पुश केलं तर काय होऊन जाईल पुढे सरकत, आणि सोडून दिला तर काय होऊन जाईल तो असा करून परत त्याच्या इनिशियल पोझिशनला, म्हणून त्याला आपण स्टेबल. तो परत रिटर्न येऊ शकतो म्हणून काय झालं तो स्टेबल. याला मी धक्का दिला तर काय होईल, परत येईल का तो, म्हणून काय झालं तो अनस्टेबल. त्याला असं धक्का देतो तिकडे जाईल, तिकडे धक्का दिला तर तिकडे निघून जाईल, म्हणून तो कसा झाला न्यूट्रल. त्याला काही घेणं देणंच नाही, तुम्ही मला जिकडे टाकाल मी तिकडे निघून जाईल, त्याला म्हटलं तर न्यूट्रल. काय डाऊट आहे, समजला. नेक्स्ट ग्राफ विचारला जातो. दोन प्रकारचे ग्राफ विचारले जातात. पहिला यू वर्सेस एक्स, तिसरा एफ वर्सेस एक्स. कारण की एक घेतलं ना आपण काय नाही, जशी डायग्राम काढली तशीच. म्हणजे याची काय येणार आहे वाटी, याचं काय येणार आहे डोंगर, आणि याला कुठे येणार आहे खाली. याचा ग्राफ असेल. क्लिअर आहे. आणि जेव्हा मला फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ काढायला होतं काय नाही असं काढायचं, याला टँजंट टाकायचं असं, याला टँजंट टाकलं तर असं होईल म्हणजे याचा ग्राफ असेल, याला टँजंट टाकला तर असं होईल म्हणून याचा टँजंट
असं म्हणे, आणि याला टॅन्जंट टाकलं तर असं राहील. कळालं? काय डाऊट आहे? कोणता ग्राफ? स्टेबलचा ग्राफ कसा ओळखायचा, अनस्टेबलचा ग्राफ कसा ओळखायचा? कळालं? स्टेबल आणि अनस्टेबलचा ग्राफ कोण विचारतात. नेक्स्ट, जर मी इक्विलिब्रियम बोलत असेल, जर मी इक्विलिब्रियम म्हणत असेल तर एफ नेट तुमचा 0 झाला पाहिजे. टॉर्क नेट तो पण किती झाला पाहिजे तुमचा? 0 झाला पाहिजे. म्हणून आपण असं म्हणतो एफ ची व्हॅल्यू किती घेणार? 0. आणि दुसरं असतं, मला सांगा एफ ची व्हॅल्यू जर मी 0 घेतला, एफ ची व्हॅल्यू जर 0 घेतले, मी घेतलं एफ ची व्हॅल्यू 0, तर dy/dx किती झालं? 0 ना. आणि एफ ची व्हॅल्यू 0 टाकली, dy/dx पण काय झाला? 0. मग तुम्ही काय म्हणू शकता? dy/dx पण काय झाला पाहिजे माझा? 0. स्टेबल साठी पण तेच, अनस्टेबल साठी सुद्धा तेच. dy/dx व्हॅल्यू किती येणार आहे? 0. एफ व्हॅल्यू काय? 0. आणि dy/dx किती होणार तुमचा? काय डाऊट आहे? समजलं? कंडिशन काय तुमची? एफ पण 0 झाला पाहिजे आणि dy/dx पण काय झाला पाहिजे तुमचा? 0. इक्विलिब्रियम साठी. नेक्स्ट, आता राहणार आहे पोटेन्शियल एनर्जी कशी असणार. इथं पोटेन्शियल एनर्जी बघा, इथं हाईट आहे का रे? इथं हाईट आहे का? 0 हाईट आहे ना. मग पोटेन्शियल एनर्जी किती झालं? पोटेन्शियल एनर्जी कसं झालं? लेस झालं. पोटेन्शियल कसं भेटलं मला? मिनिमम. पोटेन्शियल कसं भेटलं मला? मिनिमम. इथं पोटेन्शियल कसं भेटलं मला? मॅक्सिमम. आणि इथं पोटेन्शियल किती भेटलं? 0. ऍक्च्युअल मध्ये असं म्हणतो आपण पोटेन्शियल जे मिनिमम आपण आज शिकलो बघा, d² y/dx². आठवलं काय? मॅक्झिमम मिनिमम शिकवलं होतं तुम्हाला. मॅक्झिमम मिनिमम मध्ये आपण हा गोष्टी चर्चा केली. तर डबल डिफरन्शिएशन जर निगेटिव्ह बनत असेल तर काय असतं? मिनिमा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनत असेल तर काय? मिनिमा. सॉरी, पॉझिटिव्ह बनत उलट लिहितो ना आपण. पॉझिटिव्ह बनत असेल तर मिनिमा. आणि d² y/dx² जर निगेटिव्ह बनत असेल तर काय म्हणतो आपण? मॅक्सिमा. मग तो इथून आलेला आहे. याचं जर डबल डिफरन्शिएट केलं तर काय भेटणार आहे? निगेटिव्ह भेटणार. म्हणजे पोटेन्शियल कशी भेटली मला? मॅक्सिमम. याला डबल डिफरन्शिएट केलं तर काय भेटतं मला? पॉझिटिव्ह भेटतं. म्हणजे काय भेटलं मला? मिनिमम. ऍक्च्युअली मध्ये एक आहे d² y/dx² नाही. आता कसं आहे तुमचा? d² u/dx² आहे. अरे एकदा डिफरन्शिएट केलं तर एफ भेटतं, दुसऱ्या डिफरन्शिएट केलं तर पॉझिटिव्ह भेटला तर काय होणार? आता इथं बघा, एकदा डिफरन्शिएट केलं ना, अजून एकदा डिफरन्शिएट तर काय भेटलं मला? पॉझिटिव्ह भेटेल का निगेटिव्ह भेटणार? पॉझिटिव्ह भेटेल का निगेटिव्ह? निगेटिव्ह भेटेल, कारण का अगोदरचाच निगेटिव्ह आहे. -2 भेटेल ना. -2 भेटला म्हणजे काय म्हणता तुम्ही? मॅक्सिमम भेटेल. या केसने काय भेटेल? मॅक्सिमम भेटेल. लॉजिक कळालं? अजून बघा मग आता पटकन. मी म्हटलं यू वर्सेस कोणता ग्राफ आहे? एक्स आहे. सांगा इथं काय बनेल? इथं काय बनेल? इथं पटकन. स्टेबल का अनस्टेबल आहे? अनस्टेबल आहे ना. अनस्टेबल आहे. हा काय? स्टेबल आहे. आणि हा काय डाऊट आहे? सिमिलर ते ग्राफच्या याच्यामध्ये पण विचारतो. काय डाऊट आहे? सिंपल कन्सेप्ट आहे. बाबा आता पुढचं काय होतं? इफ स्टेबल इक्विलिब्रियम, इफ स्टेबल इक्विलिब्रियम, then find the position of the particle. पहिला क्वेश्चन, जर एफ ची व्हॅल्यू त्यांनी दिली तुम्हाला, एफ ची व्हॅल्यू दिली तुम्हाला x² + 2x + 4 असं काय ते दिलं. मला काय करून द्यायचंय? स्टेबल इक्विलिब्रियमची काय करून द्यायचंय? पोझिशन फाइंड आउट करून द्यायचंय. चला, आपल्याला माहिती काय? एफ हे सॉरी हे काय? यू. एफ इज काय? एफ इज काय? du/dx. आता निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह साईन फक्त फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतात? अपोजिट दाखवण्यासाठी असतात. म्हणून मी तर निगेटिव्ह साईन वापरत. हा काय होणार आहे? काय होऊन जाईल? डायरेक्ट लिहू का आता? 2x + 2 बनला. हा काय बनला माझा एफ. पण मला काय दिलंय? स्टेबल इक्विलिब्रियम. मग एफची व्हॅल्यू काढू शकतो मी 0. मग काय भेटलं? 2x + 2. therefore 2x बरोबर किती? -2. therefore x बरोबर किती? -1 ला काय राहील? तो स्टेबल इक्विलिब्रियम. -1 ला काय राहील? तो स्टेबल इक्विलिब्रियम. सेकंड, u इज इक्वल काय? 8x² - 2x + 9
चला पटकन काढा. एफ इज काय du बाय dx. एफ बरोबर काय 16x मायनस 2. ऍक्च्युअली काढा का 0. 16x बरोबर 16x मायनस 2. therefore 16x बरोबर किती प्लस 2. मग किती 2 16. x बरोबर किती 1/8 मीटर. 1/8 मीटरला तो काय म्हणजे स्टेबल वर. कळालं. आता याच्यामध्ये आपण व्हेरी स्पेशल केस बघतोय आणि एकदम शांतता समजून घ्यायचं. स्पेशल केस स्पेशल केस ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटेन्शियल, आता पोटेन्शियल कसं दिलं तुम्हाला x² + 2x असं दिलं ना. आता पोटेन्शियल कसं दिलं बघा a/x⁻² मायनस b/x⁻6. याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला पीआयक्यू दिसतील. सेम व्हॅल्यू सहित सगळ्या गोष्टी सेम आहेत. तो तुम्हाला पीआयक्यू मध्ये या गोष्टी 2 ते 3 वेळा दिसणार. जेईला पण आलेला आहे आणि नीटला पण आलेला आहे. बघा आता आपल्याजवळ काय काय काढायला होतं ते पहिल्या क्वेश्चन मध्ये काय काढायला होतं x आणि दुसरं काढायला होतं तुम्हाला u. काय काढायला लावलं x ची व्हॅल्यू काढून द्या, दुसरं काय काढून द्या u काढून द्या. मी काय केलं u बरोबर काय a आणि हा x⁻² वरती गेला काढून जाईल -12 मायनस b हा प्लस आहे वरती जाताना काढून जाईल -6. काय डाऊट आहे. मग मी काय काढलं आता हे सॉल्व्ह करायचं मला. मग मी काढलं f बरोबर काय du बाय dx होईल ना. जसं मी du बाय dx केलं तर हा -12 काढून जाईल पुढे होऊन जाईल -12a बरोबर की नाही. -12a x⁻² किती होऊन जाईल -13 बरेल -6 पुढे आला म्हणजे काय झाला +6 झाला. b x⁻² किती -7. काय डाऊट आहे. आणि इक्विलिब्रियम स्टेबल असल्यामुळे ऍक्च्युअली किती टाकणार आपण आता 0. मग काय आलं तुमचं -12a x⁻13 + 6b x⁻12. हा मायनस इकडे त्यांना काय जाईल प्लस होऊन जाईल. मग 12a x⁻13 6b x⁻12. मग 6 कसा 6 दुने 12. मग काय म्हटलं मी 2a बरोबर b x⁻⁻. हा -13 आहे इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांना काय जाईल डिवाइड जाईल. हा -30 वरती गेला काय झाला आणि हा b इकडे आला डिवाइड गेला काय झालं x⁻⁻7. हा काय झाला +13 वरती गेला. मग 2a/b किती म्हणला x⁻6 बनेल. मग x⁻² किती बनेल x ची व्हॅल्यू किती बनेल 2a/b किती 1/6. x ची व्हॅल्यू मला मिळाली. काय डाऊट आहे. समजलं इथपर्यंत. आता x तर मिळाला. आता राहिलं माझं u. पण u साठी मला x⁻12 लागेल. x⁻6 आलं आपल्याला. x⁻6 किती आहे 2a/b. मी जर x⁻12 काढला तर काय होईल याचा स्क्वेअर करावा लागेल ना. 2a/b चा काय करावं मला स्क्वेअर करा म्हणजे काय 4a² हा काय झाला x⁻12 बरोबर आहे. मग आता काय करायचं u च्या व्हॅल्यू मध्ये पुट करायचंय a/x⁻12 ची व्हॅल्यू किती 4a² हे ओव्हरऑल आहे मायनस करायचंय b/x⁻6 ची व्हॅल्यू किती 2a/ हा a गेट कॅन्सल. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला निघून जाईल. हा काय झाला तुमचा b² काय 4a मायनस हा डिनॉमिनेटर आहे वरती गेला काय झाला न्यूमरेटर गेला b². मग काय करतो आपण याला 2 ने मल्टिप्लाय केला आणि 2 ने डिवाइड केला. मग काय उरलं तुमचं b²/4a मायनस 2b²/4. आता काय करू शकतो 4a कॉमन काढून b² मायनस 2b² काढला तर काय आलं -b²/4. एका वेळेला मला पोटेन्शियल एनर्जी. पण तुम्हाला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू लर्न करायची. x साठी किती देणार आहे 1/6 असतो 2a/b 1/6 जर व्हॅल्यू जर ही आल्या तर
एक्स टू 12 आणि एक्स टू 6. तर त्याच्याऐवजी जर इथं 24 आणि इथं 12 आलं तर त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचं आणि आन्सर सेम प्रोसेस फॉलो करायची. कळालं? ठीक आहे.